बातमी आहे नागपूरमधून बांगलादेशमधल्या हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये आता मोठी गर्दी झाली आहे। बांगलादेशमधील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरच्या हिंसाचाराच्या विरोधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलाय। बांगलादेशामधल्या या अत्याचाराच्या विरोधात विदर्भामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चे आणि धरणे आंदोलन सध्या सुरू आहे। तर संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलन सुरू असताना नागपूरमधलं हे धरणं आंदोलन आपण बघतोय। तर या नागपूरमधल्या धरणं आंदोलनाला आता मोठी गर्दी सुद्धा झालेली आहे। हिंदू संघटनांचं समर्थन मिळताना आपण बघतोय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा आता मैदानामध्ये उतरलेला आहे। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। तुषार, हे आंदोलन आपण बघतोय आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत आहे, त्याच पद्धतीने नागपूरमध्ये सुद्धा होताना दिसतंय। निश्चित जर का तुम्ही नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये बघितलं तर सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संघ परिवाराच्या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत। विशेष करून बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर, तिथल्या अल्पसंख्याकांवर जो अत्याचार होतो त्याचा निषेध नोंदवण्यासाठी ही सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। जर का आपण बघितलं तर समोर व्यासपीठावर जे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रचार प्रमुख आहे रवींद्र आंबेकर ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर या व्यतिरिक्त इतरही विश्व हिंदू परिषदेचे मोठे नेते तिथे आहे। आता सध्या जे बंटी कुकडे आहे, जे शहराध्यक्ष भाजपचे, त्यांचं भाषण सुरू आहे। निश्चितच आज विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे आणि एक आक्रोश हिंदू समाजाच्या वतीने आज रस्त्यावर पाहायला मिळत आहे। कुठेतरी केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालावं अशीच विश्व हिंदू परिषद असेल किंवा संघ परिवारातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांची मागणी आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।